आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी टाकाऊ साहित्याचं संपत्तीत रूपांतर करणं गरजेचं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठीत करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. आणि येत्या 2 वर्षात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नवीन कामगार कायद्यात कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबींवर विचार करण्यात आल्याने नवीन रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. या कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास मदत होईल, असं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटच्या वतीने कामगार कायद्याची अंमलबजावणी या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते पुणे इथे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे उपस्थित होते. यादव म्हणाले की नवीन कामगार कायद्यानुसार स्त्री पुरुष यांना समान वागणूक देऊन समान वेतन देण्यात येईल. मालक आणि कामगार यांच्यातले चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन कामगारांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून कामगारांचा दर्जा देण्यात येत आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले की देशात संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्य करणाऱ्या कामगारांना मनुष्य म्हणून बघितलं पाहिजे. त्यांना माणुसकीच्या नात्याने मदत केली पाहिजे. कामगारांची संख्या बघता औद्योगिक क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य, विवाह, शिक्षण या खर्चांबाबत तरतूद करावी. कामगारांचं जीवनमान समृद्ध करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राने प्रयत्न करावे, असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने सेवा भारती आणि युवा विकास सोसायटीच्या भागीदारीतून आदिवासी समुदायांमध्ये त्यांच्या समावेशक आणि शाश्वत वाढीसाठी कौशल्य प्रशिक्षण वाढवण्याकरता ग्रामीण उद्यमी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशातील तरुणांमध्ये बहुकौशल्य निर्माण करण्याचा आणि कार्यात्मक कौशल्य प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचा आरंभ करताना आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष आदिवासी लोकसंख्येसाठी शाश्वत जीवनमान बळकट करण्यावर आहे आणि त्यांनी केवळ आदिवासी भागासाठी 85,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. आदिवासी तरुणांमध्ये मोठी क्षमता असून त्यांच्या कौशल्याचा योग्य ठिकाणी वापर करण्याकरता योग्य मार्ग शोधण्याची गरज असल्याचं मुंडा म्हणाले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला यंदाच्या जून महिन्यात एकूण 18,36,000 नवे सदस्य मिळाले आहेत. याबाबतची ताजी आकडेवारी जाहीर झाली असून त्यानुसार मे 2022च्या तुलनेत जून 2022मध्ये 9.21% सदस्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये 5,53,000 सभासदांची वाढ झाली. दिल्लीत उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 12 जणांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीशीमुळे आता या सर्व जणांच्या परदेश प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण अंमलबजावणीमधल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं काल एफआयआर दाखल केल्यानंतर सिसोदिया यांच्या निवासस्थानी आणि आणखी 30 ठिकाणी छापे घालण्यात आले. देशात गव्हाचा पुरेसा साठा असून सध्याच गहू आयात करण्याचा कोणताही विचार नाही, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. देशात गव्हाची टंचाई आणि वाढत्या किमतींमुळे सरकार गव्हाची आयात करण्याची शक्यता असल्याचं वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारने मखाण्यांना जीआय टॅग प्रदान केला आहे. जीआय टॅग मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, तसंच त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, असं केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलंय. या टॅगची मान्यता 10 वर्षांसाठी आहे. एखाद्या उत्पादनाला जेव्हा जीआय टॅग मिळतो तेव्हा कोणीही व्यक्ती किंवा संस्था स्वतःच्या नावाने ते उत्पादन विकू शकत नाहीत. बिहारमधील मिथिला क्षेत्रातील अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळू शकेल.
देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाकरता टाकाऊ साहित्याचं संपत्तीत रूपांतर करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अलाइड इंडस्ट्रीजमधील सिव्हिल इंजिनियर्स अँड प्रोफेशनल्स यांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत आणि प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठीत करून निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीत दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरातील मेजर ध्यानचंद इंडोर स्टेडियमचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेचं विद्यापीठ करण्याबाबत लवकरच समिती स्थापन करून सकारात्मक कार्यवाही करू. त्याचप्रमाणे संस्थेचं वसतिगृह तसंच इतर उपक्रमांसाठी निश्चितच सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की मला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री म्हणून बोलावलं असलं तरी मला इथे येताच आपलं विद्यार्थी जीवन आठवलं. मी इथला विद्यार्थी आहे. इथे स्विमिंग, लाठीकाठी आणि अन्य अनेक खेळ शिकलो. या गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे, याचा मला अभिमान आहे. या संस्थेच्या अनेक स्मृती आपल्या मनात असल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन झाल्यानंतर स्टेडियममध्ये विद्यार्थी खेळाडूंकडून तायक्वांडो, बॉक्सिंग आणि कबड्डीची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांचं कौतुक केलं. नोकर भरतीसाठी असलेल्या खेळांच्या आरक्षणामध्ये गोविंदांना अधिकचं आरक्षण दिलेलं नाही, तर या आरक्षणातच खेळ म्हणून नव्याने दहीहंडीचा समावेश केला असल्याचं स्पष्टीकरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकरीत गोविंदांना 5% आरक्षण जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. हरियाणाची 17 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघल बल्गेरियामध्ये सोफिया इथे 20 वर्षांखालील किशोरींच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने 53 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या ॲटलिन शागायेवावर 8-0 असा विजय प्राप्त केला. सोनम मलिकने 62 किलो तर प्रियंकाने 65 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावलंय. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अंतिम पंघल आणि इतर पदक विजेत्यांचं अभिनंदन केलंय. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 209 कोटी 44 लाखांच्या वर गेली आहे. त्यात 13 कोटी 18 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्राही घेतली आहे. आज सकाळपासून 24 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून सुमारे 60,000 नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 50 लाखांच्या वर गेली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी वार्षिक वाचक मेळावा साजरा होत असतो. या निमित्ताने या कार्यक्रमात साहित्य संघाचं तसंच ग्रंथ सहवासच्या सदस्यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षीच्या वार्षिक वाचक मेळाव्याचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते कवी सौमित्र यांच्या हस्ते झालं. त्याचवेळी त्यांची युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार आणि ग्रंथालय संचालक विवेक अलोणी यांनी मुलाखत घेतली. वार्षिक वाचक मेळावा अनुभूती 2022च्या दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रथम सत्रात गीत सौरभ हा कार्यक्रम झाला, तर दुसऱ्या सत्रात काव्यनाद या कार्यक्रमात पावसाच्या कवितांचं अभिवाचन करण्यात आलं. तिसरं सत्र होतं अभिवादन. यात समाजाला शिकवण देणाऱ्या, समाजाचं उत्थान करणाऱ्या विदर्भातील समाज ऋषींना अभिवादन करण्यात आलं. चौथं सत्र अभिवाचनमध्ये डॉ. विनिता हिंगे यांनी ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित शांताराम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप आणि स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपिन पालिवाल यांनी दिली.
येत्या 2 वर्षात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेमार्फत वित्त सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबतची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय सुविधा निर्मितीसाठी वर्ष 2030 पर्यंतचा आराखडा विभागाने तयार केलाय. यानुसार पहिल्या टप्प्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण आणल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यानुसार इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनच्या मदतीने प्राथमिक टप्प्यात नागपूर इथे सुपर स्पेशालिटी तसंच औरंगाबाद आणि लातूर इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी टाकाऊ साहित्याचं संपत्तीत रूपांतर करणं गरजेचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आणि येत्या 2 वर्षात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.